एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी पक्षाच्या विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। ही घडामोड नेमकी काय सांगते आणि मनसेची अंतर्गत एकता आता डळमळीत झालीये का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच गोष्ट चर्चेत आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संभाव्य युती। गेल्या काही आठवड्यांपासून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे। मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण किरकोळ मतभेद बाजूला ठेवू शकतो, असं राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं। याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे। या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, पण याच वेळी एक धक्कादायक बातमी समोर आली, ती म्हणजे मनसेचे माजी नगरसेवक आणि मुंबईतील कलिना विभागाचे अध्यक्ष संजय तुरडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। ही घटना मनसेच्या अंतर्गत एकतेला धक्का देणारी आहे का, की यामागे काहीतरी वेगळं राजकारण आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। संजय तुरडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर तुरडे हे मनसेचे एकमेव माजी नगरसेवक आहेत। 2017 मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलिना विभागातून विजय मिळवला होता। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक प्रश्नांवर काम केलंय, विशेषतः मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि स्थानिक समस्यांसाठी त्यांनी आवाज उठवला। पण आता त्यांनी मनसेच्या कलिना विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। पण संजय तुरडे यांनी राजीनामा का दिला असेल असा प्रश्न पडला असता काही राजकीय विश्लेषकांच्या मते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेमुळे मनसेच्या काही नेत्यांमध्ये नाराजी आहे। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरेंवर अनेकदा टीका केली होती आणि आता संजय तुरडे यांच्या राजीनाम्याने ही नाराजी पुन्हा एकदा समोर आली। राजीनामा देण्यामागे हे एक कारण असू शकतं। दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे काही अहवालांनुसार तुरडे यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचं म्हटलंय, पण राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की पक्षातील बदलत्या गटबाजीमुळे किंवा नव्या धोरणांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं म्हटलं जात आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेमुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आपलं भवितव्य धोक्यात येईल असं वाटू शकतं, कारण मनसेची स्वतंत्र ओळख आणि मराठी माणसासाठी आक्रमक भूमिका यामुळे पक्षाला एक वेगळी ओळख मिळाली होती आणि आता या युतीमुळे ही ओळख कुठेतरी धोक्यात येईल अशी भीती काही नेत्यांना वाटत असेल, असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। शेवटी काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंची युती आणि संजय तुरडे यांच्या राजीनाम्याने नवं नाट्य निर्माण झालंय। एकीकडे मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली, तर दुसरीकडे मनसेच्या अंतर्गत अडचणी आणि नाराजी आता समोर येते। संजय तुरडे यांच्या राजीनाम्याने मनसेच्या एकतेला धक्का बसलाय आणि युतीच्या चर्चेमुळे पक्षात संभ्रम वाढलाय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।